तर नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत जुन्नर तालुक्यातल्या ओतूर गावात गरमागरम भजीपाव खाण्यासाठी। गेली 25 वर्ष मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर राम लखन यांनी आपल्या हॉटेल व्यवसायातून लोकांची मनं जिंकली आहे। आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाची गोष्ट। नमस्कार, मी आहे त्रिवेद आणि स्वागत आहे तुमचे इन्फॉर्मेशन। आपल्या हॉटेलचं नाव हॉटेल जय बजरंग आणि आपल्या ओतूरमध्ये आम्ही 2001 पासून धंदा करतो। तर आता जो आम्हाला 23-24 वर्ष झाले आम्ही धंदा करतो। आमची पहिल्यापासून भजी वडापाव विकतो। पहिल्यापासून जी आमची चव आहे तिचे आमचं ग्राहक संतुष्ट होतं। वाड्या वाजत्यातून ग्राहक येतं आणि जवळजवळ आता 20-22-24 वर्ष झाले आमचं जी क्वालिटी आहे तीच क्वालिटी आहे पहिल्यापासून। आम्ही हिरा बेसन वापरतो, कांदा भजी काढतो, वडे काढतो। दिवसभर आमचं सकाळी 7ला चालू झालं तर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आमचं चालू असतं। मध्ये स्टॉप नसतो। ग्राहक हे भरपूर असतं, दिवसभर ग्राहक बंद नसतोय, कढई दिवसभर चालू असते। एकदा 7ला चालू झाली संध्याकाळी 8ला बंद होते। आम्ही 2001ला आलो तेव्हा सुरुवात केली। तेव्हा आम्ही 2 रुपये चाय विकायचो, वडापाव 5 रुपये विकायचो आणि भजी 10 रुपये प्लेट विकायचो। मग आता तेच रेट, वडापावचे 12 रुपये, भजी पाव 40 रुपये आणि हे भजी वगैरे आमची क्वालिटी असली। वाड्या वस्तीतून लोक येतात, असं एक बी ओतूरमध्ये माणूस नाही का आमच्याकडे येत नाही आणि आले आमची भजी नेतोच। भजी म्हणजे आमची चटणीची खासियत आहे। आम्ही जी लसणाची चटणी बनवतो ती आमची लसूण, मिरची पावडर आणि तेल, त्याच्यामुळं ग्राहक आमच्या चटणीला कधी कटाळलेला नाही आणि चटणी खाल्यावर असा कोणताच माणूस ना आमच्याकडं का परत आमच्याकडे येत नाही। असं प्रत्येक ग्राहक एक आमच्या गेल्यावर परत येतोच आणि आला तर कायमस्वरूपीच असतो, असं कोणी कटाळत नाही आम्हाला। आणि आम्ही जे बेसन वगैरे, कांदा वगैरे वापरतो, तेल वापरतो, चांगल्या प्रतीचं वापरतो, हिरा बेसन। गावामध्ये रामलखनची भजी आणि चहा गावा एकही माणूस चुकला नाही असं आतापर्यंत यांची चव घेतली नाही असं। अगदी सोनवणे आमदार साहेब ते सुद्धा इथे येऊन भेट देऊन गेलेले। सोनवणे गेले, आज बेनके साहेब, बुचकेबाई येऊन गेला आणि गावातली म्हणजे जुन्नर तालुक्याचे 5-37 शेलकर पासून सगळे लोक भजी खाऊन गेले आणि क्वालिटी म्हणजे क्वालिटीची आज आणि असं कुणाला दुखावणार नाही, काय नाही ते। आणि 5-6 प्लेट तर माझ्या अंदाजाने असेच जात असते आणि कधी तो विचार करत नाही कोणी एखादा भजी खाऊन गेला गरीब वगैरे काही, तर असं पैसे करता हात खावले म्हणजे असं त्याला माग नाही बोलवलं, म्हणजे पैसे नाही दिले एक वेळेला तर तो नाराज होत नाही, दुसऱ्या त्याला परत विचारणार सो नाही मागच्याला पैसे राहिलेत म्हणून मागचे, असं त्याचे गुण चांगले आहेत। आणि दोन्ही भाऊ एक मनापासून कष्ट करतात। सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 8-8:30 पर्यंत जोपर्यंत गिराईक हालत नाही तोपर्यंत चालू सर्व्हिस। आणि क्वालिटीच्या बाबतीत तर काय बोलायचं लोक पुढं, बेसन पीठ वगैरे चांगलं आहे, तेलही चांगलं वापरतात आणि मन मिळून फार सगळ्याला आदरयुक्त भावनेने वागवतात। ही जी चटणी आहे त्याच्यामुळे रक्त सर्क्युलेशन होते, म्हणजे रक्त पातळ होते, त्याच्यामुळं ही गावठी एकदम ओरिजिनल आहे। आणि लसूण आणि मिरची याच्यामध्ये दुसरं काय नाही, हे ओरिजिनल आहे, म्हणजे गावच्या हितासाठी चांगले आणि शरीरासाठी चांगले। रक्त सर्क्युलेशन होतं यांनी रक्त सर्क्युलेशन झाल्यामुळं रक्त पातळ होतं। तर ही होती ओतूरच्या श्री बजरंग हॉटेलची गोष्ट, जिथे गेली 25 वर्ष भजीपावने लोकांच्या मनात खास स्थान मिळवले। राम लखन यांचा प्रवास आणि ग्राहकांचं त्यांच्यावरचं प्रेम खरंच मनाला भिडणार आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हो, असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूच, तोपर्यंत खा, प्या आणि आनंदात राहा।